एकीकडे मतमोजणी सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की सावलीला उसाच्या कडेला सावलीला काही उत्साही मतदार कार्यकर्ते थांबलेले आहेत। तर या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो सध्या निकालाची घोषणा सुरू आहे आणि अनेक 8 ते 9 फेऱ्या झालेल्या आहेत, तर यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे। यात मतदारांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आपल्याला दिसून येत आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सावलीला हे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि निकालाची त्यांना अत्यंत उत्सुकता आहे। काय प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही आता सध्या जे तर या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्सुकता आहे। आणि तर मल्हारवाडी राहुरी तालुक्यातलं जे मल्हारवाडी गाव आहे त्या गावचे हे मतदार आहेत आणि या ठिकाणी बरेच मोठ्या संख्येने मतदार थांबले आहेत। तर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल नेमकं काय तुम्हाला काय वाटतं? आम्ही निकाल ऐकायसाठी आलेलो नाही, लीड किती भेटेल हे अक्षय दादाला हे ऐकायसाठी आलेलो आहे। का लीड लाखाच्या पुढे भेटलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे। म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला 1.5 लाख लीड हे अक्षय दादाला कसं भेटेल याच्या तयारीला आम्ही लागणार आहे। वा वा। आणि याच्यात म्हणजे मध्ये तरी बोललं जात होतं अक्षय दादा नवीन आहेत बाबा, त्यांना काय अनुभव नाही काय नाही, काय त्याबद्दल काय? त्यांना त्यांच्या वडिलांबरोबर राहून प्रदीर्घ अनुभव आलेला आहे। त्यांनी मागच्या पंचवार्षिकला हा मतदारसंघ पिंजून काढलेला होता आणि इथं कोणी जरी उभं राहिलं असतं आणखी तरी अक्षय दादा लाखाच्या फरकानेच निवडून आले आहेत। हा म्हणजे तुम्हाला उत्सुकता निकालाची उत्सुकता नाही, फक्त मताधिक्य लीड किती भेटेल ती उत्सुकता आहे। या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। 1.25 लाख 1 ते 1.25 लाख मताधिक्य लीड मिळणार। 49,956 मोकाटे गोविंद खंडू या पेरीतील मध्ये 934 एकूण 8,469 सोळके संतोष एकनाथ या पेरीतील मध्ये 555 एकूण 3,707 ॲडव्होकेट अथर्व साहेबराव मध्ये या पेरीतील मध्ये 32 एकूण 789 रावसाहेब सदाराम खेवरे या पेरीतील मध्ये 307 एकूण 4,516 सूर्यबान आलाय सुरेश दत्तात्रय लांबे या पेरीतील मध्ये 61 एकूण 531 हापसे महेश केशव या फेरीतील मध्ये 38 एकूण 562 नोटा या फेरीतील मध्ये 64 एकूण 605 या फेरीमध्ये मोजलेली मते 7,158 एकूण मोजलेली मते 69,135। राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निकालाची मतमोजणी आतमध्ये सुरू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी राहुरी महाविद्यालयाच्या परिसरात आतमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मतमोजणी सुरू आहे आणि नवी फेरी झाली आहे। त्या फेरीमध्ये अक्षय शिवाजीराव कर्डिले प्रचंड असे आघाडीवर आहेत आणि या ठिकाणी असे अनेक त्यांचे चाहते जे कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल या निकालासंदर्भात, समजा काय वाटतं तुम्हाला, काय प्रतिक्रिया काय? अक्षयदादांचा विजय निश्चित आहे। हां, शिवाजीराव कर्डिले साहेबांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये जे कामं केलेत त्यानंतर अक्षयदादांचा जो जनसंपर्क आहे दांडगा, त्याच्यानंतर अक्षयदादा जे मतदारसंघामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून ॲक्टिव्ह आहेत त्याच्यामुळं विजय निश्चितच होता। आणि कोणी उद्याच्याला आयरा तो घायरा येऊन फॉर्म भरल आणि आम्ही निवडणूक लढवूयात असं काही होत नाही। त्याच्यामुळं अक्षयदादांचा विजय निश्चित आहे, कोणी किती काय होत। मध्यंतरी अशा चर्चा होत्या की अक्षय कर्डिले हे नवीन आहेत, त्यांना अनुभव नाही फारसा, त्यांना त्यांच्याबद्दल विजयाची खात्री नव्हती बऱ्याच लोकांना आणि त्यांना अनुभव नसल्यामुळं बरंच त्याच्या विरोधात वातावरण होतं, म्हणजे बोललं जातं। काय सांगाल? काही करतात, परंतु अक्षयदादा हे गेल्या 15-20 वर्षापासून मतदारसंघामध्ये फिरतायत, लोकांच्या सुखदुःखामध्ये जात आहेत। त्यानंतर सगळ्याच गोष्टीमध्ये अक्षयदादा सगळ्या लोकांच्या पाठीशी उभे असतात। मतदारांच्या अडचणी किंवा ज्या प्रसंगी अक्षयदादांची गरज आहे त्या ठिकाणी अक्षयदादा पूर्णपणे आधार देतात मतदारांना। त्यामुळे आता तुम्हाला ह्या निवडणूक झाल्यानंतर समजा आता ही जी मतमोजणी झाल्यानंतर तुम्हाला लीडचा अंदाज येऊनच जाईल। किमान 1 लाख ते 1.25 लाखाच्या लीडने अक्षयदादा निवडून येणार आहेत, हे निश्चितच आहे। अच्छा। या पोटनिवडणुकीमध्ये माजी मंत्री जे आहेत प्रसाद तनपुरे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला, तर त्या निर्णयाचा काही फायदा आपल्याला होईल का, झालाय का? प्राजक्तदादांनी जो निर्णय घेतला साहेबांच्या सहानुभूतीनिमित्त त्यामुळे तर फायदा होणार आहेच आहे। आणि समजा सगळ्यांच्याच मदतीने अक्षयदादांच्या जे समजा प्रयत्न आहेत किंवा 15-20 वर्षापासून अक्षयदादा जे ॲक्टिव्ह आहेत यांचंही फार मोठा योगदान आहे याच्यामध्ये। नमस्कार मॅडम, माझं नाव विकास पाटील। मी इकडे जळगावमध्येच प्राथमिक शाळेत शिक्षक आहे। माझी जनगणना 2027 साठी प्रगणक म्हणून नियुक्ती झाली आहे। आमच्या घरी नाही, ते आल्यावर या। तुम्हाला सांगणार आमच्या
नमस्कार मॅडम, मी प्राध्यापक दीपक चौधरी. अरे सर, तुम्ही सर घरात या ना. हे प्रगणक आहे, शासकीय कर्मचारी आहेत. ते जनगणना 2027 आपल्या घरी आल्यानंतर ते विचारतील त्या प्रश्नांना आपण उत्तर देऊयात. जनगणना 2027चा पहिला टप्पा HLO ची सुरुवात झालेली आहे. 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान एन्युमरेटर्स आणि सुपरवायझर्स हे आपल्या घरी येतील. 1 मे ते 15 मे दरम्यान आपण स्वगणना करू शकतो, म्हणजे सेल्फ एन्युमरेशन. हे केल्यानंतर SEID आपल्याला प्रगणकांना द्यायचा आहे. पुढील कार्यवाही ते करतील. सर, आमच्याकडे आलेल्या प्रगणकांना आम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड देणं गरजेचं आहे का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. आपल्या घरी जे एन्युमरेटर्स आणि सुपरवायझर्स येतील ते आपल्याकडे पुरावा म्हणून कोणतंही डॉक्युमेंट मागणार नाही, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक. मुद्दा क्रमांक 2, आपल्याकडे आलेले प्रगणक हे तुमच्या मोबाईलमध्ये कोणतीही ॲप इन्स्टॉल किंवा डाउनलोड करायला सांगणार नाहीत. कोणताच प्रकारचा OTP विचारणार नाही. आणि मुद्दा क्रमांक 3, जी ही अचूक माहिती तुम्ही प्रगणकांना देताय ही पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल आहे. द डेटा प्रोव्हाइडेड बाय यू इज युज्ड बाय द गव्हर्नमेंट टू फ्रेम द पॉलिसीज रिगार्डिंग एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड हेल्थ. सर, बाजूला मी बहीण राहते, पण ती घरी नाही आहे, तर तिची जनगणना होणार नाही का? मॅडम, तसं नाही आहे. आम्ही माहिती घेण्यासाठी पुन्हा येऊ. कुणीच जनगणनेपासून वंचित राहणार नाही अशी शासनाची पॉलिसी आहे. नो ओमिशन, नो डुप्लिकेशन. नमस्कार, मी निर्मला गायकवाड पेखरे, उपायुक्त जळगाव शहर महानगरपालिका तथा शहर जनगणना अधिकारी. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारत सरकारने जनगणना 2027ची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार जळगाव महापालिकेने प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे. 1 मे ते 15 मे यामध्ये स्वगणना व 16 मे ते 14 जून यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक आपल्या इथे घरोघरी येऊन ते करणार आहे. तर मी जळगाव शहर महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की आपण आमचे प्रगणक व पर्यवेक्षक हे आपणास जे काही प्रश्न विचारतील यासाठी सहकार्य करावे व जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून आपला खारीचा वाटा उचलावा. धन्यवाद. चला तर मग आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया. जनगणनेमध्ये सहभागी होऊया. तर पांढरीपूल परिसरातले हे कार्यकर्ते आहेत, हरेर यांचं, आणि बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आपण गर्दी पाहत आहोत. तर काय सांगला हरेर साहेब, नेमकं तुम्हाला निकालाविषयी काय वाटतं? मताधिक्य किती मिळेल काय? नमस्कार, मी सोमनाथ आर्यर. मी आत्ताच काउंटिंगमध्ये होतो, बाहेर आलो आहे. आत्ता जवळपास 45,000 एकूण मतदान झालेलं आहे अक्षयदादा कडिल यांना. तर जवळपास 1 लाखाच्या आसपास लीड जाणार असं सर्वांचाच अंदाज आहे. आता कारण की विरोधक पुढे 2 अंकीमध्ये पुढं एकदम खूप कमी मतदान आहे. याचा अर्थ असा की निवडणूक बिनवर होण्याची योग्य होतं. पण मध्यंतरी विरोधकांनी असं बरंचसं वातावरण तयार केलं होतं की यांनी, अक्षयदादांनी आणि कर्डिले साहेबांवर सुद्धा आरोप होते की बँकेमध्ये बराचसा घोटाळा केला किंवा मग याच्यात बरंचसं ह्याच्या नौके आहेत, उमेदवार नौके आहेत, असं बरंचसं प्रोपोगंडा बरंचसं त्यांनी म्हणजे आपण फेक नेगेटिव्ह सेट केला होता. त्या संदर्भात काय सांगाल? नाही, अक्षयदादा हे नौके उमेदवार अजिबात नाही. 2019 आणि 2024 ही अक्षयदादा कर्डिले यांनी सर्व प्रक्रिया मतदानाची यशस्वीपणे पार पाडली होती कर्डिले साहेबांची. आणि अक्षयदादा यांना 10 ते 12 वर्षापासून जनतेत कायमच समाजकार्यात सर्वकडे आघाडीवर असतात आणि अक्षयदादांना सगळ्या समाजातून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे या आलेल्या मतदान यादीवरून दिसत आहे. हरेर साहेब, मला सांगा, आमदार अक्षय कर्डिले समजा आमदार झाले तर जमा येते, तर आमदार झाल्यानंतर काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? काय त्यांनी काय काय करायला पाहिजे? अक्षयदादांनी आजपर्यंत आमच्या खुसपुरी आणि पंचकृषीतील गावामध्ये कर्डिले साहेबांच्या माध्यमातून फार मोठी विकास कामे केलेली आहेत
आता इथून पुढे जर आमचा ते वांबरीचा टप्पा क्रमांक 2 तिथे अक्षयदादा आम्ही सर्वांनी सांगून विशेष लक्ष घालून सर्व गाव सिंचनाखाली आणतील आणि तसेच कोणते रस्त्याचे जे कामं आहेत अक्षयदादा करतील. इथून मागं पण त्यांनी सभा मंडप वगैरे सर्व काही केलेलं आहे. त्यानंतर सर्वांना धरून आहेत अक्षयदादा आणि त्यांचा एक स्वभाव पण खूप चांगला आहे आणि युवा कार्यकर्ते आहेत, युवा नेते होतील ते आता त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. भरपूर. या ठिकाणी मल्हारवाडीचे कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया काय तुमची काय अपेक्षा अक्षयदादांनी काय केलं पाहिजे. अक्षयदादांनी रस्ते वीज याकडे भर दिला पाहिजे. अजून राहुरीचा कारखाना राहुरी तो बंद कारखाना. अवस्थेत आहे त्याच्याबद्दल तिथं भर दिला पाहिजे. बेरोजगाराचा प्रश्न सोडला पाहिजे. MIDC त्यांनी राहुरीच्या MIDC कडे लक्ष दिलं पाहिजे. ही युवकांची अपेक्षा आहे. महिला भगिनीच्या मार्फत समजा त्यांचे लाडक्या बहिणीची जे काय त्यांची लाडकी बहीण समस्या- योजना आता ते तर मुख्यमंत्र्याचा शब्द आहे ती बंद करणार नाही म्हणून. ते अक्षयदादा विधिमंडळात गेल्यावर 2100 रुपये कसे होतील लाडक्या बहिणीसाठी यासाठी प्रयत्न करणार आहे. ओके. महंगाई के बारे में क्या कहना चाहोगे? बेरोजगारी के बारे में क्या कहना चाहोगे? भ्रष्टाचार के बारे में क्या कहना चाहोगे? मंदिर मस्जिद और हिंदू मुस्लिम के बारे में क्या कहना चाहोगे?